discuss new point SN1 mechanism. First of all, what is meant by SN1? S means substitution. S means substitution. N nucleophilic. N nucleophilic. And this one indicates unimolecular. म्हणजे SN1 म्हणजे काय? S म्हणजे सबस्टिट्यूशन, N म्हणजे न्यूक्लिओफिलिक, 1 म्हणजे युनिमोलिक्युलर. म्हणजे रिएक्शन मध्ये काय होणार आहे किंवा मेकॅनिझम मध्ये काय होणार आहे? सबस्टिट्यूशन प्रोसेस होणार आहे. सबस्टिट्यूशन कशा म्हणतो आपण? वन ग्रुप ऑफ एटम आर रिप्लेस्ड बाय अनदर ग्रुप ऑफ एटम्स. रिएक्शन जी असणार आहे ती कोणती असणार आहे? न्यूक्लिओफिलिक. रिएक्शन कोणती असणार आहे? न्यूक्लिओफिलिक. याचा अर्थ त्यामध्ये काय यूज होणार आपला? न्यूक्लिओफाइल. न्यूक्लिओफाइल कशाला म्हणतो आपण? जे इलेक्ट्रोनिगेटिव्ह स्पीसीज असते त्याला आपण काय म्हणतो? न्यूक्लिओफाइल. आणि 1 त्याला आपण काय म्हणतो? युनिमोलिक्युलर. याचा अर्थ त्या रिएक्शन मध्ये किती मॉलिक्युलर होते? आपल्याला एक मॉलिक्युलर होत आहे. तर बघूया आपण पहिल्यांदा SN1 मेकॅनिझम. तर फर्स्ट आपण एक एक्झाम्पल घेऊया. कन्सिडर द हायड्रोलिसिस ऑफ टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल. तर टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड. टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइडचं आपल्याला काय करायचं आहे? हायड्रोलिसिस इन प्रेझेन्स ऑफ अल्कली लाईक NaOH, KOH. तर इथे मी वापरतोय NaOH जे असेल ॲक्वियस मीडियममध्ये. ज्यावेळेस आपण टर्शियरी ब्युटिल अल्कोहोलचं हायड्रोलिसिस करतोय अल्कली किंवा बेस वापरून, त्यावेळेस प्रोडक्ट काय असणार आपल्याला? जो Br ग्रुप असेल सबस्टिट्यूशन होते. याचा अर्थ एक ग्रुप कशाने रिप्लेस होत आहे? दुसऱ्या ग्रुपने. इथं ब्रोमिन जो ग्रुप असेल तो कशाने रिप्लेस होणार आहे? हायड्रॉक्सी ग्रुपने. म्हणजे कंपाऊंड तयार होईल टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल. कंपाऊंड पण तयार होणार आहे टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल. आणि साइड प्रोडक्ट जो असेल तो असेल NaBr. त्याला आपण म्हणतो सोडियम ब्रोमाइड. म्हणजे रिएक्शन मध्ये काय होते बघा? टर्शियरी ब्युटिल जो असेल, टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइडचा जो ब्रोमिन ग्रुप असेल तो कशाने रिप्लेस होऊन राहिला इथे? हायड्रॉक्सी ग्रुपना. म्हणजे इथे काय होते? सबस्टिट्यूशन होते. पण कोणत्या पद्धतीने होते? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन होते. तर ही जी रिएक्शन असेल त्या रिएक्शनचा आपण पहिल्यांदा बघूया कायनेटिक स्टडी. त्यानंतर फर्स्ट आपण काय बघू? आपण कायनेटिक स्टडी. आता कायनेटिक स्टडी कशाला म्हणतो आपण? कायनेटिक म्हणजे रिएक्शनचा आपण काय करायचं आहे? रेट फाइंड आउट करायचं आहे. रिएक्शनचं काय करायचं आहे? रेट फाइंड आउट करायचं आहे. जर ह्या रिएक्शनचा रेट कशावर डिपेंड असेल होता? रेट is directly proportional to the molar concentration of substrate. मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट किंवा त्याला आपण युनिमोलिक्युलर म्हणायचं. आता एकच मॉलिक्युलर नाही तो म्हणजे टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड. तो कंपाऊंड आपण असाही लिहू शकतो CH3 3 टाइम्स CBr. हे जो ब्रॅकेट असेल या ब्रॅकेटला आपण काय म्हणतोय? मोलार कॉन्सन्ट्रेशन. याचा अर्थ या रिएक्शनचा रेट कशावर डिपेंड असेल? फक्त मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड वरती असेल. म्हणजे फक्त किती मॉलिक्युलर होते? ओनली 1 मॉलिक्युलर. म्हणून या रिएक्शनचा रेट काय असेल? इट इज अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. या रिएक्शनचा रेट काय असेल? फर्स्ट ऑर्डर असेल. कारण का? या रिएक्शनचा रेट फक्त कशावर डिपेंड आहे? टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड. जर आपण डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन जर काढून टाकलं तर काय होईल? रेट इज इक्वल टू CH3 3 टाइम्स CBr. म्हणजे काय होईल? रेट इज इक्वल टू डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन काढून टाकतो आपण. कॉन्स्टंट वापरला रेट कॉन्स्टंट तर आपण म्हणतोय K. रेट इज इक्वल टू रेट कॉन्स्टंट K मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड. जर या रिएक्शनचा आपण मेकॅनिझम स्टडी केलं, रिएक्शनचं काय बघू आपण आता? मेकॅनिझम. मेकॅनिझमसाठी आपण पहिला रिएक्टंट किंवा सबस्ट्रेट कोणता पाहिजे? टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड. टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड मध्ये फर्स्ट काय होत आहे? जो ब्रोमिन जो असेल तो ब्रोमिन काय होते? गुड लिव्हिंग ग्रुप आहे. तो काय होतो? पहिल्यांदा गिव्हन आउट. जर ब्रोमिन ह्या कंपाऊंड मध्ये निघून गेला किंवा रिमूव्ह झाला तर कंपाऊंड काय होते? इथं CH3 त्या स्पीसीज वरती किंवा त्या कार्बन वरती काय आहे? पॉझिटिव्ह चार्ज. त्याला आपण म्हणतो कार्बोकॅटायन. त्याला काय म्हणतो आपण? कार्बोकॅटायन. आणि कार्बोकॅटायन जो असेल
तो प्लेनर फॉर्म मध्ये असेल. याच याचं स्ट्रक्चर कसं असेल बघून द्या. या स्पेसिसवरती असणारे पॉझिटिव्ह चार्ज जो कार्बोकॅटायन असेल, कार्बोकॅटायन काय असेल प्लेनर फॉर्म मध्ये असेल, एका प्लेन मध्ये असेल. आणि आपला रिमूव्ह ग्रुप काय होते, रिमूव्ह होते. इथे काय असेल प्लस Br मायनस. बरोबर. आता ही जी असेल ती स्लो स्टेप असेल. ही कोणती असेल, स्लो स्टेप. कधी आपण म्हणतो रेट डिटरमाइनिंग स्टेप. ही कोणती असणार आहे, रेट डिटरमाइनिंग स्टेप. कारण आपल्या रिएक्शनचा रेट जो असेल तो कशावर डिपेंड असणार आहे, स्लो स्टेप होती. कशावर असणार आहे, स्लो स्टेप. ही असेल आपली स्टेप फर्स्ट. ही कोणती असणार आहे, स्टेप फर्स्ट. आणि स्टेप सेकंड मध्ये काय होईल, स्टेप सेकंड. स्टेप सेकंड मध्ये काय होतं, आपला जो कार्बोकॅटायन तयार झालाय, कार्बोकॅटायन वरती कोण अटॅक करतंय, न्यूक्लियोफाइल. कार्बोकॅटायन वरती कोण अटॅक करतंय, न्यूक्लियोफाइल. आणि न्यूक्लियोफाइल जो असेल तो आपला कोणता असेल, OH मायनस. तर आपण तिची रिएक्शन कशावर करतोय, OH मायनस. आणि ज्यावेळेस OH मायनस न्यूक्लियोफाइल असेल तो कोणापासून मिळाला आपल्याला, सोडियम हायड्रॉक्साइड NaOH पासून, अल्कली पासून. बरोबर. OH मायनस जो असेल, OH मायनस अटॅक केल्यानंतर कार्बोकॅटायन निगेटिव्ह स्पेसिफिक काय करेल, पॉझिटिव्ह स्पेसिफिक काय होईल, अट्रॅक्ट होईल. आणि ते बॉन्ड फॉर्मेशन होईल आणि कंपाऊंड जर तयार होईल CH3OH, टर्शियरी ब्युटील अल्कोहोल. आपण जी स्टार्टिंगला रिएक्शन बघितली की टर्शियरी ब्युटील ब्रोमाइडची रिएक्शन आपण अल्कली किंवा बेस NaOH वर केली, प्रोडक्ट मिळाला आपला टर्शियरी ब्युटील अल्कोहोल. साइड पर जो असेल तो NaBr असेल. इथे ब्रोमीन ग्रुप रिमूव्ह झाला. इथे Na प्लस असेल, Na प्लस Br मायनस काय होईल, NaBr सोडियम ब्रोमाइड तयार होईल. आणि जो आपला मेन प्रोडक्ट असेल कोणता असेल, अल्कोहोल. म्हणजे मेकॅनिझम किती स्टेप मध्ये होते, 2 स्टेप. बघा, फर्स्ट स्टेप मध्ये काय होते, कार्बोकॅटायन फॉर्मेशन होते. सेकंड स्टेप मध्ये काय होते, न्यूक्लियोफाइलचा अटॅक होते. सेकंड स्टेप मध्ये काय होते, न्यूक्लियोफाइलचा अटॅक होते आणि फॉर्मेशन काय होतं, आपला अल्कोहोल जो किंवा लाइस्ट असेल तो प्रोडक्ट असेल आपल्याला. म्हणजे मेकॅनिझम आपल्याला या रिएक्शन काय होते, 2 स्टेप. SN1 मेकॅनिझम किंवा SN1 रिएक्शन युनिमोलिक्युलर आहे. रेट जो असेल इट इज फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. पण रिएक्शन किती स्टेप मध्ये आहे, 2 स्टेप. इट इज 2 स्टेप रिएक्शन. फर्स्ट स्टेप फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन, सेकंड स्टेप अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल. सेकंड स्टेप मध्ये काय होते, न्यूक्लियोफाइलचा अटॅक होतो. जर याचं आपण स्टेरिओकेमिस्ट्री फाइंड आउट केली, बघा स्टेरिओकेमिस्ट्री जर आपण या कंपाऊंड जर फाइंड आउट केली त्यात जो आपला कार्बोकॅटायन असेल प्लेनर CH3 हा जो कार्बोकॅटायन असेल, ज्यावेळेस न्यूक्लियोफाइलचा अटॅक होणार आहे, OH मायनस अटॅक ऑन फ्रंट साइड अँड OH मायनस अटॅक ऑन बॅक साइड ऑल्सो. म्हणजे ह्या कंपाऊंड मध्ये कार्बोकॅटायन मध्ये न्यूक्लियोफाइल जो असेल आपला OH मायनस तो फ्रंट साइडने पण अटॅक करू शकतो आणि OH मायनस जो असेल तो बॅक साइडला पण अटॅक करू शकतो. दोन्ही पण अटॅक काय फेवरेबल. कारण का, जर कार्बोकॅटायन प्लेनर आहे, CH3 आणि CH3 या दोघांचा जर स्टेरिक इंडेक्स असेल, स्टेरिक क्राउडिंग असेल, तो काय असेल, कमी असेल. मग अटॅक ऑन न्यूक्लियोफाइल ऑन बोथ साइड, दॅट इज फ्रंट साइड ॲज वेल ॲज बॅक साइड. ज्यावेळेस दोन्ही साइडने अटॅक पॉसिबल असेल, आपल्याला किती प्रोडक्ट मिळतील, 2 प्रोडक्ट पॉसिबल आहेत रिएक्शन मध्ये. जे 2 प्रोडक्ट मिळतील, तो पहिला प्रोडक्ट असेल फ्रंट साइड जर अटॅक केला, मी ते सपोज म्हणतो इथं फ्रंट साइड, आणि दुसरा प्रोडक्ट जो असेल बॅक साइड. जर फ्रंट साइडने अटॅक केला तर आपला कंपाऊंड असेल CH3OH. ज्या साइडने आपला ब्रोमिन ग्रुप होता त्याच साइडने काय आला पाहिजे, हायड्रॉक्सी ग्रुप. हे केव्हा पॉसिबल आहे, ज्यावेळेस फ्रंट साइड अटॅक असेल त्यावेळेस. जर अटॅक न्यूक्लियोफाइलचा किंवा OH मायनसचा बॅक साइड झाला, म्हणजे पाठीमागून झाला, तर जे CH3 ग्रुप असेल ते काय होतील, या साइडने पुश होतील आणि कंपाऊंड काय मिळेल आपल्याला, CH3OH. आता जर आपण बघितला पहिला कंपाऊंड जो होता आपल्याला तो कोणता होता, टर्शियरी ब्युटील ब्रोमाइड. म्हणजे हा कंपाऊंड बघा CH3Br. आता ब्रोमिन ग्रुप जो होता पहिल्या कंपाऊंड मध्ये, तो आपला ब्रोमिन ग्रुप कोणत्या साइडला होता, राईट हँड साइड. आपल्या कोणत्या साइडला होता, राईट हँड साइड. इथे OH ग्रुप कोणत्या कंपाऊंड मध्ये राईट हँड साइडला आहे, फ्रंट साइड अटॅक झाला तर राईट हँड साइड आहे. याचा अर्थ काय असेल, रिटेन्शन इन कॉन्फिगरेशन. ज्या साइडला ब्रोमिन ग्रुप होता त्या साइडला काय येत आहे, हायड्रॉक्सी ग्रुप होते. म्हणून आपण याला म्हणणार आहे रिटेन्शन इन कॉन्फिगरेशन.
रिटेन्शन इन कॉन्फिगरेशन म्हणजे कॉन्फिगरेशन काय राहते आयटीएस राहते म्हणून त्याला म्हणतो आपण रिटेन्शन. ज्यावेळेस ब्रोमिन ग्रुप आपल्या राईट हँड साइडला होता आणि इकडल्या कंपाऊंड मध्ये काय होते ब्रोमिन ग्रुप लेफ्ट हँड साइड म्हणजे काय होतं टोटली अपोजिट. जर अपोजिट होत असेल त्याला आपण काय म्हणतो इन्व्हर्जन. त्याला काय म्हणतो आपण इन्व्हर्जन म्हणजे या कंपाऊंडचं कॉन्फिगरेशन कोणतं असणार आहे इन्व्हर्जन इन कॉन्फिगरेशन. म्हणजेच काय बघा मित्रांनो फ्रंट साइड अटॅक पॉसिबल आहे बॅक साइड अटॅक पॉसिबल आहे. दोन प्रोडक्ट येत आहे फ्रंट साइडचा एक आणि बॅक साइडचा. एक रिटेन्शन कॉन्फिगरेशन दाखवते आणि दुसरा कोण दाखवते इन्व्हर्जनिंग कॉन्फिगरेशन दाखवते. याचा अर्थ दोन प्रोडक्ट म्हणजे याचा अर्थ 50% काय असणार आहे रिटेन्शन अँड 50% काय असणार आहे इन्व्हर्जन. म्हणजे याचा अर्थ स्टेरिओकेमिस्ट्री काय नॅचरली रेसिमायझेशन. याचे स्टेरिओकेमिस्ट्री काय रेसिमायझेशन. रेसिमायझेशन कशा म्हणतो आपण 50% रिटेन्शन आणि 50% इन्व्हर्जन. दोन प्रोडक्टचं काय मिळते आपल्याला कॉम्बिनेशन मिळते रेसिमिक मिक्सचर मिळते आणि रेसिमिक मिक्सचर आपण काय होते रेसिमायझेशन. याचा अर्थ स्टेरिओकेमिस्ट्री काय असेल SN1 रिएक्शनची इट इज रेसिमायझेशन किंवा रेसिमिक मिक्सचर. रेसिमायझेशन रेसिमिक मिक्सचर का पॉसिबल आहे कारण अटॅक ऑन न्यूक्लियोफाइल फेवरेबल काय असेल बोथ साइड्स फ्रंट साइड एज वेल एज बॅक साइड. फ्रंट साइडने जर अटॅक केला तर 50% रिटेन्शन इन कॉन्फिगरेशन आणि बॅक साइडने जर अटॅक केला तर 50% इन्व्हर्जन इन कॉन्फिगरेशन. याचा अर्थ आपला स्टेरिओकेमिस्ट्री असेल रेसिमायझेशन किंवा रेसिमिक मिक्सचर. आणि जर आपला कार्बोकॅटायन असेल तो कार्बोकॅटायन कोणत्या फॉर्ममध्ये असेल प्लेनर. कोणत्या फॉर्ममध्ये असेल तो प्लेनर असेल. आणि जर प्लेनर असेल तर अटॅक काय असेल दोन्ही साइड असेल पॉसिबल. म्हणजे आपण याची काय स्टडी केली आता स्टेरिओकेमिस्ट्री. आपण जर या स्टेरिओकेमिस्ट्रीनुसार जर आपली याची एनर्जी प्रोफाईल डायग्राम काढली या कंपोजिट घेतलं आपण एनर्जी प्रोफाईल डायग्राम. जर एनर्जी प्रोफाईल डायग्राम काढली इकडे असेल रिएक्शन कोऑर्डिनेट आणि या साइडला काय असेल एनर्जी. इकडे काय असेल एनर्जी. बघा बरोबर. एनर्जी प्रोफाइल डायग्राम काय आहे ट्रान्झिशन स्टेट किती येते दोन. ट्रान्झिशन स्टेट काय येतात दोन. फर्स्ट स्टेट जे असेल स्लो स्टेट आणि सेकंड जे असेल ते काय असेल फास्ट स्टेट. दोन्हीचे इंटरमिडिएट काय असेल आपल्याला कार्बोकॅटायन. ही स्टेप जी असेल ही पॉइंट हा काय असेल इंटरमिडिएट त्याला आपण म्हणतो कार्बोकॅटायन. एनर्जी जी ट्रान्झिशन स्टेट फर्स्ट साठी असेल आपले E1 सेकंड साठी असेल E2 जे आपण डेल्टा E दाखवले चेंज इन एन्थाल्पी. चेंज इन एन्थाल्पी रिएक्टंट आणि प्रोडक्ट. रिएक्टंट पासून प्रोडक्ट फॉर्मेशन साठी जी एनर्जी लागली असेल ती चेंज इन एनर्जी किंवा त्याला आपण काय म्हणतो एन्थाल्पी म्हणजे काय असेल डेल्टा H. इकडे असेल एनर्जी इथे असेल रिएक्शन कोऑर्डिनेशन. म्हणजे याचा अर्थ SN1 मेकॅनिझम मध्ये किती ट्रान्झिशन स्टेट येत आहे 2 ट्रान्झिशन स्टेट. म्हणजे आपण काय सांगितलं बघा इट इज फर्स्ट ऑर्डर रिएक्शन 2 स्टेप रिएक्शन 2 स्टेप रिएक्शन 2 ट्रान्झिशन स्टेट 2 स्टेप रिएक्शन 2 ट्रान्झिशन स्टेट. आणि इंटरमिडिएट काय असेल कार्बोकॅटायन असेल. इंटरमिडिएट काय असेल कार्बोकॅटायन. म्हणजे आपण SN1 मेकॅनिझम जे असेल SN1 मेकॅनिझम मध्ये S इंडिकेट्स सबस्टिट्यूशन N इंडिकेट्स न्यूक्लियोफिलिक 1 इंडिकेटेड युनिमॉलिक्युलर. सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक युनिमॉलिक्युलर. जर आपण त्याचा कायनेटिक स्टडी केला तर रेट कशा डिपेंड फक्त ओनली सबस्ट्रेट तर शिरबिटिल ब्रोमाइड वरती म्हणजे ती फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. रेट कशा डिपेंड असतो आपल्या स्लो स्टेप वरती. स्लो स्टेप मध्ये आपल्याला फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. सेकंड स्टेप मध्ये काय होतं आपलं कार्बोकॅटायन वरती कोण अटॅक करतंय न्यूक्लियोफाइल. न्यूक्लियोफाइल मध्ये आपण वापरलाय OH मायनस. न्यूक्लियोफाइल दोन्ही साइडने अटॅक पॉसिबल आहे फ्रंट साइड एज वेल एज बॅक साइड. जर फ्रंट साइड अटॅक केला तर 50% काय म्हणते रिटेन्शन इन कॉन्फिगरेशन आणि जर बॅक साइडने अटॅक केला तर 50% काय म्हणते इन्व्हर्जन इन कॉन्फिगरेशन. म्हणजे
जर तुम्ही 50% इन्व्हर्जन आणि 50% रिटेन्शन इन कॉर्पोरेशन त्याच ना काय म्हणतो आपण त्या प्रोसेसला रेसिमायझेशन किंवा रेसिमिक मिक्सचर. आणि रेसिमायझेशन रेसिमिक मिक्सचर म्हणून आपण जर एनर्जी प्रोफाइल डायग्राम काढली तर एनर्जी प्रोफाइल डायग्राम मध्ये आपण फर्स्ट स्टेप ट्रान्झिशन स्टेट, सेकंड ट्रान्झिशन स्टेट, दोन ट्रान्झिशन स्टेट काय पासून स्लो स्टेट, फास्ट स्टेट, इंटरमिडिएट काय असेल कार्बो कॅटायन. जर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका.